श्री स्वामी समर्थ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर। आज 12वी बोर्डाचा फिजिक्स पेपर झालेला आहे। मी सेंटरवर आत्ताच गेलो होतो। काही मुलांचे अभिप्राय आलेले आहेत आणि 12वी बोर्डाच्या फिजिक्स पेपरानंतर बोर्डाकडून आपल्याला 10 गुण कसे मिळणार आहेत याची माहिती आपण घेणार आहोत। व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता एक सेकंड लागतो, लाईक करा। त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। हा 12वी बोर्डाचा फिजिक्सचा पेपर जो तुम्ही वर्षभर अभ्यास केला होता, याच्यात किती प्रश्न आपले आले होते, काय याची पूर्ण विश्लेषित मी माहिती तुम्हाला देणार आहे। तर बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, फिजिक्सच्या पेपरमध्ये आपले भरपूर आयएमपी प्रश्न आले होते। हे आयएमपी प्रश्न तुम्हाला पाहिजे असतील तर नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा। त्या ठिकाणी तुम्हाला बोर्डाच्या सर्व हे बघा, या सर्व ज्या प्रश्नपत्रिका आहेत या सरावासाठी भेटतील। त्याचप्रमाणे बोर्डाचे जे काही आयएमपी प्रश्न असतात ते भेटतील। फक्त 12वीच नाही तर कॉमर्स, सायन्स, आर्ट्स, त्याचप्रमाणे 10वी साठी सेम इंग्लिश, मराठी माध्यम सर्व विषयांच्या आयएमपी प्रश्न भेटतील। आणि हा कोर्स घेऊन भरपूर मुलांचे पेपर सोपे जात आहेत। तुम्ही देखील आता वर्षभर अभ्यास करतायत आणि पेपर जर तुम्हाला अवघड गेला तर तुमचा रिझल्ट खराब येऊ शकतो। त्यामुळे आताच तुम्ही तो कोर्स परचेस करा। काही मुलांचे अभिप्राय येत असतात, मला भरपूर अभिप्राय येत आहेत की पेपर सोपा गेला सर, तुमचा कोर्स घेतल्यामुळे आम्हाला फायदा झाला। आता या 12वी फिजिक्सच्या पेपरामध्ये तुम्हाला सांगतो 8 पेजेस होते, बरोबर, 70 मार्काचे। याच्यामध्ये कुठले कुठले प्रश्न आपले आले होते तुम्हाला मी सांगतो। तर याच्यामध्ये सेल्फ इंडक्शन आला होता। आता ज्या मुलांनी कोर्स घेतलाय त्यांना ही माहिती आहे। कायनेटिक एनर्जी बद्दल मी काही दिले होते नोट्स, ते आल्या होत्या। त्यानंतर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आला होता। त्यानंतर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हा प्रश्न आला होता। त्यानंतर इथे सगळ्यात महत्वाचा आणखी बघा, हा शेवटचा जो डी सेक्शन होता, याच्यातले 2 प्रश्न आपले पडले होते, जे तुम्हाला एकूण 5 प्रश्न दिले होते। त्याच्यातले 2 प्रश्न मी जे आयएमपी दिले होते त्याच्यातले आले होते। एक हा पहिला होता फेरोमॅग्नेटिझम आणि तिसरा होता तो तुम्हाला दाखवतो आणखीन एक आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन हा एक प्रश्न। त्यानंतर मधले देखील बरेच प्रश्न आले होते। किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट ऑफ रेडिएशन हा एक प्रश्न आला होता। थर्मोडायनामिक सिस्टम्स हा एक प्रश्न आला होता। एसएचएम हा एक आला होता। तर हे भरपूर काही प्रश्न जर तुम्ही तो कोर्स घेतला असताना तुम्ही इझिली पासिंग काय तर चांगले मार्क मिळवू शकतात। तर ही फिजिक्सचा पेपर जो आज होता ते आपल्या कोर्स ज्या मुलांनी घेतलेला आहे त्यांनी सगळ्यांनी चांगला पेपर झालेला आहे अशा प्रकारचा अभिप्राय येत आहे। आणि एवढंच नाही तर जवळपास 50,000 विद्यार्थ्यांनी आपलं नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड केलेला आहे। त्यांचा विश्वास वाढतोय, त्यामुळे नक्की तुम्ही हा कोर्स परचेस करा। सर्व आयएमपी प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील। तर आता महत्वाच्या मुद्द्यावर आपण येऊयात की बोर्डाकडून आपल्याला 10 गुण कसे मिळणार आहेत। तर बघा, बोर्डाकडून आता 5 गुण आणि 5 गुण हे कसे मिळतील, पहिला तुम्हाला मी दाखवतो। इथे पुढारीमध्ये वृत्त आलेला आहे की जर तुम्ही निरक्षर लोकांना साक्षर केलं तर तुम्हाला बोर्डाकडून 5 गुण मिळतील। मी तुम्हाला न्यूज दाखवतो। निरक्षरांना साक्षर करा आणि मिळवा जादा गुण। 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना साक्षरता मोहिमेत सहभाग घेण्यासाठी बोर्डाने आता एक प्रस्ताव तयार केलेला आहे। हा प्रस्ताव राज्य सरकारकडे जाईल आणि त्यानंतर राज्य सरकारने याला मंत्रिमंडळात मंजुरी दिली तर विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। तर कसं होणार आहे, तुम्हाला फक्त 5 लोकांना निरक्षर जे आहेत त्यांना साक्षर करायचंय। 1 लोकाला केलं, एका व्यक्तीला केलं तर 1 गुण। अशा 5 जणांना तुम्ही जर त्या नियमामध्ये तर तुम्ही बसलात आणि साक्षर केलं तर 5 गुण। आणि उरलेले 5 गुण तुम्हाला कसे मिळतील आणखीन, तर उरलेले जे आपण सवलतीचे गुण म्हणतो, जसं क्रीडा क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, या ठिकाणी जे आपल्याला विषयामध्ये 5 गुण दिले जातात। जर तुम्ही वर्षभरात स्पोर्ट्स असतील, काही ऍक्टिव्हिटीज असतील, त्याच्यात तुमचा भाग असेल ते 5 गुण, असे 5 आणि 5 10 गुण तुम्हाला मिळू शकतात। आणि ग्रेस गुण देण्याची मुदत देखील आता 14 एप्रिल पर्यंत करण्यात आलेली आहे। आणि सर्वात मोठी अपडेट म्हणजे यावर्षी रिझल्ट हा 15 मे पर्यंतच लागणार आहे। पुढच्या ज्या प्रवेश प्रक्रियेमध्ये अडचण येत होती सीईटी संदर्भात, ती यावर्षी होणार नाहीये, कारण रिझल्ट हा लवकर लागणार आहे। अशा प्रकारे ग्रेस गुणचे 5 जे मार्क आहेत निरक्षरांना साक्षर करणे आणि बोर्डाकडून जे आपल्याला सवलतीचे गुण मिळतात, कला आणि याच्यात क्षेत्रातले, क्रीडामधले ते 5, असे 10 गुण तुम्हाला मिळणार आहेत। आणि हे सर्व गुण तुम्ही मिळून चांगले मार्क मिळवू शकतात। तर लवकरात लवकर तुम्ही चांगले आणखीन पुढे आता केमिस्ट्रीचा पेपर आहे, तुम्हाला बायोलॉजीचा आहे, त्यानंतर कॉमर्स वाल्यांचा तुमचे पुढे एसपी असेल, मॅथ्स असेल, डीके असेल, हे सगळे तुम्हाला आयएमपी प्रश्न असतील ह्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सरावासाठी। तर तुम्ही आजच कोर्स खरेदी करा। नाना फाउंडेशन प्ले स्टोअरला जाऊन ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा। होपफुली सर्वांना पेपर सोपा जावो। स्वामी समर्थ।